लिंगायत दफनभूमी सुशोभीकरणासाठी मंजूर असलेला 45 लाख रुपयांचा निधी प्रभाग क्रमांक 3 आणि 4 सह अन्य ठिकाणी विकास कामांसाठी वळवल्याच्या प्रकरणावरून गडिंग्लज नगर परिषदेच्या विशेष सभेत सत्तारूढ नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली। गटनेते नरेंद्र भद्रापुरे आणि बांधकाम सभापती रामगोंडा पाटील यांनी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला घरचा आहेर दिला। प्रचंड वादावादी, गदारोळ आणि कागदपत्र भिरकावण्यापर्यंत सभेत गोंधळ झाला। बुधवारी झालेल्या गडिंग्लज नगरपालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वाद सभागृहात मोठ्या प्रमाणावर चव्हाट्यावर आला। कागदपत्र भिरकावणं, लाच काढणं, शाब्दिक वाद मोठ्या प्रमाणात झाल्यानं विरोधकांची भूमिका सत्ताधाऱ्यांनीच बजावल्याचं दिसून आलं। सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष महेश तुर्बत मठ होते। कर वसुलीच्या ठेक्यावरून बसवराज खणगावे, नरेंद्र भद्रापुरे, स्वाती कोरी आणि गुंडू पाटील यांच्यात जवळपास 15 ते 20 मिनिटं जोरदार खडाजंगी सुरू होती। दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या पद्धतीनं भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावर बराच काळ वादंग सुरू होतं। शेवटी 20 लाखांच्या पुढे बोली लावण्याचा ठराव करून टेंडर काढण्याचा निर्णय झाला। पायाभूत विकास निधीसाठी 4 कोटी रुपये मंजूर झाले होते, पण काही ठेकेदारांनी न्यायालयातून स्थगिती घेतली होती। त्यांची नावं सभागृहासमोर जाहीर करावीत, त्याशिवाय सभा चालू देणार नाही अशी आग्रही भूमिका अमर मांगले यांनी घेतली। यावर आपल्याकडे नाव नसल्याचं प्रशासनानं सांगितलं। त्यावर मांगले यांनी आक्रमक होऊन माहिती गोळा करण्यासाठी 10 मिनिटं सभा तहकूब करा, पण नावं जाहीर केल्याशिवाय सभा घेऊ नका अशी मागणी केली। त्यानंतर प्रशासनानं त्याबाबत माहिती घेऊन ठेकेदार गौरव पाटील आणि कर्ण मोरे यांची नावं जाहीर केली। त्यानंतर विकास कामांना खीळ घालणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका अशी मागणी संतोष चिकोडे यांनी केली। तर न्यायालयीन पातळीवर हा विषय गेल्याचं स्वाती कोरी यांनी स्पष्ट केलं। या विषयावर सभागृह 10 मिनिटं तहकूब करण्यात आलं। दरम्यान बांधकाम विभागाच्या विषयावरून रामगोंडा उर्फ गुंड्या पाटील यांनी संतप्त होत सभागृहात कागद भिरकावले। लिंगायत समाजाच्या दफनभूमीचा विषयही सभागृहात गाजला। यावेळी नरेंद्र भद्रापुरे, रामगोंडा पाटील आणि मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्यात खडाजंगी झाली। यावेळी अमर मांगले, रश्मीराज देसाई आणि नरेंद्र भद्रापुरे, रामगोंडा उर्फ गुंडू पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली। यावर्षी घर फाळ्यामध्ये 10% वाढ करावी अशी सूचना बसवराज खणगावे यांनी मांडली, तर यावर्षी केवळ 5% दरवाढ करावी अशी मागणी स्वाती कोरी यांनी केली। दरम्यान पहिल्या मुलानंतर दुसरी मुलगी झाल्यास किंवा दुसऱ्या वेळेला जुळ्या मुली झाल्यास त्या कुटुंबालाही नगरपालिकेकडून 10,000 रुपयांची ठेव देण्याच्या योजनेचा लाभ मिळावा असा ठराव अरुणा कोलते यांनी मांडला। त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। सभेला उपनगराध्यक्ष महेश सलवादे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते।